अंबरनाथ शहरात प्रथमच गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व जीबीके ग्रुप यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या उडान फेस्ट स्वप्नांना देऊया भरारी या भव्य आणि अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना नाना सूर्यवंशी तसेच शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। दिनांक 12 मे व 13 मे 2026 रोजी सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत स्वानंद हॉल शॉपिंग सेंटर बीके बिन रोड अंबरनाथ पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली। महिलांच्या कला, कौशल्य, उद्योग आणि आत्मनिर्भरतेला सामाजिक तसेच राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उडान फेस्ट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। महिला उद्योजकांना प्रोत्साहन, संधी आणि नवी दिशा देणाऱ्या या उपक्रमाच्या प्रेरणास्थानी अंबरनाथ नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा, महिला शक्तीला नवे बळ देणाऱ्या तेजश्री करंजुले पाटील या असून महिला मोर्चा अध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे एक ठोस, प्रभावी आणि ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मोर्चा अध्यक्षा कंचन मिश्रा, सोनिया म्हात्रे, पौर्णिमा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। या उद्घाटन सोहळ्यास कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, नवीन कल्याण मंडळ महिला अध्यक्षा भावना मनराजा, कल्याण पूर्व महिला अध्यक्षा सविता देशमुख, जिल्हा बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका दिव्या शिंदे, शहराध्यक्ष नगरसेवक विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले पाटील तसेच नगरसेविका मीना वाळीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। नमस्कार। अंबरनाथ स्वानंद मॅरेज हॉल बी कॅबिन रोड इथे आपण उडान फेस्ट हे एक्झिबिशन आयोजित करण्यात आलेलं आहे। गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान आणि जीबीके ग्रुप तर्फे हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि इथे 70 एक स्टॉल आहेत जिथे बऱ्याच वस्तू आहेत, कपडे असतील, ज्वेलरी असेल, काही घरगुती पदार्थ आहेत, त्याचबरोबर बॅग्स आहेत, बऱ्याच वस्तू आहेत ते तुम्हाला सगळ्या अंबरनाथकरांना उपलब्ध होणार आहेत आणि बघायला मिळणार आहे। आणि मी म्हणते की हे आमचा पहिला प्रयत्न आहे की महिलांना एक संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावं ह्या हेतूने आम्ही हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर असा प्रतिसाद आहे। या सगळ्यामध्ये आमच्या भाजपच्या महिला अध्यक्षा आहेत कंचन मिश्रा, पौर्णिमा जाधव, सोनिया म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली, तसं आमच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे। आणि हा एक्झिबिशन कुठल्याही पक्षाचं नसून हे महिलांना सक्षमीकरणासाठी आम्ही आयोजित केलेलं आहे। त्याच्यामुळे अंबरनाथ शहरातील त्याचबरोबर पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी, नागरिकांनी येऊन या कार्यक्रमाची, आमच्या एक्झिबिशनची शोभा वाढवावी आणि खूप सारं खरेदी करावी। त्यामुळे ह्या सगळ्या महिलांचं त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांच्या एका बिझनेसला बळकटी मिळणार आहे। त्याच्यामुळे ती विजिट करा अशी मी सगळ्यांना विनंती करते। या आमच्या एक्झिबिशनचं उद्घाटन आमच्या कल्याण जिल्ह्याच्या ज्या अध्यक्षा आहेत अर्चनाताई त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि उगले महाराज आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याच्यामुळे खूप चांगलं सुरुवात आज झालेली आहे। 12 मे आणि 13 मे 2 दिवस हे एक्झिबिशन असणार आहे, तर सगळ्यांनी नक्की विजिट करा ही विनंती करते। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।